मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रात अशा घटना घडतात त्यावेळेला पीडितांना मदत करण्यासाठी ते कायम अग्रभागी असतात. गेले काही दिवस ते श्रीनगरच्या दौऱ्यावर असल्यामुळं त्यांचा कॉन्टॅक्ट झाला त्यांच्या PAशी. त्यांनी शिंदे साहेबांच्या कानावर घातलं. शिंदे साहेबांनी मला रात्री फोन केला, ते थोडक्यात कट झाला. सकाळी परत फोन केला, मला सांगितलं की त्या पीडित कुटुंबाला माझ्या वतीनं तुम्ही 5 लाख रुपये देऊन या, मी तुम्हाला मुंबईला आल्यावर देतो. तर ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीनं त्या पीडित कुटुंबाला त्यांची वैयक्तिक मदत आहे, ती सरकारची नाही. सरकारच्या मदतीसाठी नीलमताईंनी शब्द दिलेला आहे. हा 40 का किंवा जे काही नियमात बसेल त्याप्रमाणे आपण त्याचा पाठपुरावा करू. सिद्धेशला घ्या ना. अक्षयनी दादांना फोन केला, इंडियात आले. इंडियात आल्यावर ते डायरेक्ट स्पॉटवर आले. दादा म्हणले आंदोलन झाल्यावर आपण भेटू, आणि त्यांनी जो शब्द दिला होता तो त्यांनी पाळला. त्यांनी वरिष्ठांशी त्यांचे बोलले आणि आज आपल्या ह्या शोषित वंचित गरीब समाजासाठी त्या पीडित परिवाराकडं त्यांनी 5 लाख रुपयाचा निधी त्यांचे वैयक्तिक याच्यातनं दिलाय, सरकारी याच्यातनं नाही. तर त्याबद्दल मी पूर्ण भारत देशातील सगळ्या प्रकारच्या संघटना, सगळ्या प्रकारचे पदाधिकारी, समस्त विमुक्त जाती, भटक्या जमाती समाज, समस्त गोवासावी समाजातर्फे तुमचं दादा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि बाकीच्या गोष्टी पण लवकरच त्यांच्यापर्यंत पोहोचतील अशी अपेक्षा करतो. हे काम करा, उद्यापर्यंत एकनाथ शिंदेच्या नावाने पत्र द्या की माजी खासदार आढळराव यांच्या माध्यमातून आपण दिलेली मदत आमच्यापर्यंत पोहोचली. सेकंड साहेबांनी फोन केला होता मला. हां, त्यांना पत्र पाठवलं नाही, एकनाथ शिंदे श्रीकांतच्या नावाने काय पत्र करून मला उद्या द्या, परवा मी जाणार. हो.